कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून अंमली पदार्थाच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झालाय। महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पुणे पथकानं हातगोळी इथं छापा टाकत एमडी म्हणजेच मेफेड्रॉन तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केलाय। हातगोळी इथल्या पप्पू विठ्ठल मलतवाडर यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्ममध्ये एमडी निर्मितीचा कारखाना उभारण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं। कारवाईत सुमारे 208 ग्रॅम तयार एमडीसह विविध रसायनं आणि ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारं साहित्य असा तब्बल 1,13,51,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। एनडीपीएस कायद्याअंतर्गत बेळगावच्या नयानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपी इरफान खान याच्याकडे केलेल्या चौकशीत हसगोळीमधील एमडी निर्मितीच्या कारखान्याची माहिती तपास पथकाला मिळाली। त्यानंतर तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन बोधे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं हसगोळीमधील संबंधित पोल्ट्री फार्मवर छापा टाकला। या कारवाईत सुमारे 208 ग्रॅम तयार एमडी जप्त करण्यात आले। त्याचबरोबर केमिकल पावडर, केमिकल, कच्चं रसायन, फिल्टर पेपर, डिजिटल थर्मामीटर, घनता मापक, टेस्ट ट्यूब, प्रयोगशाळेतील काचेची भांडी, इंडिकेटर पेपर, हातमोजे, स्पीड कंट्रोलर, ओव्हन, ग्रिलर, मिक्सिंग, मोटार आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं। या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 1,13,51,480 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। चंदगड तालुका हा निसर्ग संपन्न आणि शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो। मात्र गेल्या काही वर्षात या परिसरात एमडी निर्मितीचे कारखाने सापडण्याच्या घटनांनी चिंता वाढवली आहे। सुमारे 4 वर्षांपूर्वी ढोलगरवाडी आणि म्हाळेवाडी इथं एमडी निर्मितीचे कारखाने आढळले होते। आता हसगोळीत पुन्हा असाच कारखाना आढळल्यानं हा केवळ योगायोग आहे की यामागे एखादं मोठं नेटवर्क कार्यरत आहे याचा तपास होणं गरजेचं आहे। कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमांच्या जवळ असलेला चंदगडचा डोंगराळ, जंगलमय आणि अनेक ठिकाणी दुर्गम भौगोलिक परिसर गुन्हेगारी टोळ्यांसाठी आडोसा ठरत नाही ना, याकडेही तपास यंत्रणांनी गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे।